एपिसोड 6 चिकन सूप फॉर द फ्रेंडशिप. गझल्स आणि मैत्रीबद्दल. सकाळचे 11 वाजले होते, त्यामुळे कामावर पोहोचायच्या घाईने मी गाडी रिव्हर्समध्ये घेऊन बऱ्यापैकी वेगातच रिंग रोडला लागले. समोरचे डाव्या बाजूचे वळण मी घेणार इतक्यात मला एक बाई दिसली. ती मला जोरजोराने हातवारे करत होती. मी गाडीच्या खिडकीची काच खाली केली आणि तिच्याकडे पाहिले. ती म्हणाली, बाई, तुम्ही जर इंडिया गेटकडे जात असाल तर जवळपास कुठेही मला सोडाल का? या अनोळखी बाईला गाडीत कसे काय घ्यावे या विचारात मी पडले. मी विचार केला की ही स्त्री या उन्हाळ्यात बिचारी तिला सोडायला सांगते आणि तसंही भर दिवसा ती मला काय अपाय करणार. तरीही मी गाडीचे मागचे दार उघडले. अजूनही मनात शंकाच होती. ती आत बसल्या बसल्या तिने मला विचारले की मी कोणत्या रस्त्याने जाणार आहे. मी ITOचा रस्ता घेणार असल्याचे तिला सांगितले. ती म्हणाली, बरे झाले, मी पण तिथेच जवळ काम करते. आज तुम्ही अगदी देवासारख्या धावून आलात बघा. ती इतक्या मोठ्याने बोलत होती की मी गाडीतली गाण्यांची CD बंद केली. अवघडल्यासारखे होऊ नये म्हणून ती बोलत राहिली. मी तुम्हाला खूप वेळा पाहिले आहे. तुमची बहीणही गोरीपान आहे ना? मला वाटले की ती फक्त वरवर बोलते आहे, पण हळूहळू संवाद आकार घेऊ लागला. मला तिच्याबद्दल उत्सुकता होती, त्यामुळे मी तिला ती कुठे काम करते ते विचारले. त्यावर तिची तोंडाची टकळी सुरू झाली. 20 मिनिटाच्या प्रवासात तिने मला तिची सारी कहाणी सांगितली. तिने गाण्याचे काम पंचतारांकित हॉटेलात कसे स्वीकारले, मग ती हळूहळू गझल्स आणि इतर धीरगंभीर स्वरूपाची गाणी कशी गाऊ लागली, तिच्या नवऱ्यापासूनचे तिचे वेगळे होणे, तिची मुलगी आणि आई कॅनडात कशा गेल्या, तिने एका वकिलाच्या कार्यालयातली नोकरी कशी स्वीकारली, ती एकटी राहते आणि ते तिला कसे आवडते. तिची कहाणी खरोखरच ऐकण्यासारखी होती, पण मला त्या साऱ्यातली गझल जास्त लक्षात राहिली. माझा मूड लगेच बदलला. आम्ही थोडी शेरोशायरी म्हटली आणि आम्हाला छान वाटले. मला असे वाटले की मी माझ्या महाविद्यालयीन काळात मागे जात आहे. आमची मैत्री फुलू लागली. तिचे कार्यालय जवळ आले तशी मी गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यावेळी आम्ही एकमेकींना आमची नावे सांगितली. तिचे नाव सुनैना होते आणि नावाप्रमाणेच तिचे डोळे फार सुंदर होते. तिने मला शुभेच्छा दिल्या आणि ती ITO नाक्यावरच्या गर्दीत मिसळली. 1-2 आठवडे गेले असतील. माझी गाडी प्रवेशद्वारातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यातच अडकून उभी होती. एका ट्रकवाल्याने घरासमोरच त्याचा ट्रक विचित्र पद्धतीने उभा केला होता. रस्त्यावरचा ट्रॅफिक वाढत असल्याने माझा पारा हळूहळू चढायला लागला होता. खाली उतरून त्या ट्रक ड्रायव्हरला झापावे का काय या विचारात मी होते. त्याच्या नशिबाने त्याच क्षणी सुनैनाने माझ्या गाडीच्या काचेवर टिचकी मारली. नमस्कार म्हणत तिला आत घेण्यासाठी दरवाजा उघडला. यावेळी मी तिला गाणं म्हणायची गळ घातली. काय सुंदर आवाज होता तिचा आणि किती भावना ओतून गायली ती गझल तिने. आता मला तिच्या गझल्स ऐकण्यासाठी रस्त्यात ट्रॅफिक जाम झाला तरी हवा होता. त्या दिवशी आमच्या दोघींमध्ये अतूट मैत्रीचे धागे जुळले.